मेळघाटातून आंतरराज्यीय महामार्ग क्रमांक 6 परतवाडा ते धारणे रस्ता जातो. परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी दिसून येते. तसेच हा रस्ता महाराष्ट्र मध्य प्रदेशाला जोडणारा रस्ता असून या रस्त्यावर मोठे ट्रकची वाहतूक सुद्धा दिसून येते. गेल्या काही वर्षापासून सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सध्या स्थितीमध्ये संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता बांधकाम आणि दुरुस्तीकरिता कोणताच निधी उपलब्ध नसल्याचे बोलल्या जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून लहान मोठ्या गाड्यांचे दररोज अपघात घडत आहे. या रस्त्यावर कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होण्याची सुद्धा तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. धारणी ते परतवाडा या रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीचे काम कोणाकडे आहे हे सुद्धा समजण्यास कठीण झाले आहे. कारण या रस्त्यावर अपघात 3 वर्षांमध्ये एकही वेळा निर्माण कार्य व दुरुस्तीचे एकही काम झाल्याचे दिसून आले नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केव्हा निधी उपलब्ध होणार आणि केव्हा या घाट पडण्याच्या रस्त्याचे बांधकाम होणार याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे. परतवाडा ते धारणी या रस्त्यावर कोलकास नजीक जास्त प्रमाणात खड्डे झाले असून या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्याकरिता एका कंत्राटदाराने मुरूम आणून ठेवली होती. मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी नसल्याचे सांगताच संबंधित कंत्राटदाराने सुद्धा आपले हात वर करून खड्डे भरण्याचे काम केलेच नाही. परिणामी आजही नागरिकांना खड्ड्यातून रस्ता शोधून कसाबसा मार्ग शोधावा लागत आहे. तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.